तो चर्मकार बांधव ओबीसी नसताना पण आपल्या आंदोलनाच्या मागे उभा राहिलाय, जोरदार टाळ्या वाजवत. दुसऱ्या मुद्द्यावरती येतं म्हणलं गांभीर्याने सर्वांना ऐका, आपल्या अस्तित्वाचा मुद्दा. बळीची व्यवस्था होती, शिकण्याचा अधिकार होता, पण हिरण्यकश्यपूला, हिरण्येशाला, कपिलाला, विरोचनाला, बळीराजाला आणि बाणासुराला यांनी मारून टाकलं आणि स्वतःची व्यवस्था तयार केली. कानब्यांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार होता, यांनी व्यवस्था बनवली. कोणती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाला, क्षत्रियाला, वैश्याला फक्त लिहिण्या वाचण्याचा अधिकार, शूद्राला 100% आरक्षण तो बाहेर काढ. मान्य का साहेब? तुम्ही मनुवादी शब्द उच्चारला, बरोबर आहे, तुमचा शब्द बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? यांनी काय केलं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांना 0 आरक्षण केलं आणि 100% आरक्षण जेव्हा तुमच्या वडिलांनी घेतलं तेव्हा आम्ही एक शब्दाने बोललो नाही. मग आमच्या बाबासाहेबांनी जर आम्हाला 52% दिला असतं तर घ्यायचं का ना? मग कल्याण कुणी केला आपला? मनस्फूर्तीने का भारतीय संविधानानं? मग गौरव कोणाचा करायचा? भारतीय संविधानाचा का मनस्फूर्तीचा? काका, आज हॉल हा आपल्या शेट्टे साहेबांचा आहे. हा हॉल मनुस्मृतीच्या 33 ओवीनुसार त्याला संपत्ती जतन करण्याचा अधिकार नव्हता. ओवी बोलून दाखवतो, आपल्याला संपत्ती संच करण्याचा अधिकार नव्हता. उदाहरण देतो, 9वीच्या हातात चाकू का असतो आणि नवरदेवाच्या हातात कट्यार का असते? लग्नाला सांगा ना, आता सांगा ना. नवरीच्या हातात चाकू का, नवरदेवाच्या हातात कट्यार का? कारण होतं, पहिल्या दिवशी लग्न लागलं, सावकार यायचा, खोत यायचा आणि कुळवाडीची पोरग. मी म्हणत नाही साहेब, लिहिलंय पुस्तकात, माझा शब्द नाही. मग तो आगरी असेल, तो कराडी असेल, तो वाणी असेल, तो कुणबी असेल, इथला शेतकरी असेल, त्या शेतकऱ्याच्या पोरीच्या लग्नामध्ये बामणाचं लग्न सोडून सर्वांच्या लग्नात चाकू आणि कट्यार असते. पहिली गोष्ट, तुम्हाला तो बोलवतच नाही लागणार आणि त्याला तरी तो बाहेर काढतो. 21 नसतात. हा 17 वाला काही कामाचा. 17 म्हणजे आपल्या बहुजनांच्या गळ्यात 17 धागे असतात आणि काका त्यांच्या गळ्यात 21 असतात. मग ते ओळखतात, हा कॅबिनेट मंत्री आहे, पण ह्याला तुमच्या कार्यक्रमातून हाकला का? चव्हाण नावाचा कॅबिनेट मंत्री, बायको त्याची ब्राह्मण बायको बोलली, तुम्ही येऊ नका म्हणून त्याच्या कार्यक्रमात, तुम्हाला पाठवतील परत. मी कॅबिनेट आहे, संस्कृत मध्ये पीएचडी केले, येतो म्हणतो, गेला सोबत. आता सोबत गेला, संस्काराच्या कार्यक्रमात बसला, संस्काराच्या कार्यक्रमात कपडे काढायला लावले, वरचा शर्ट काढावाच लागतो. मग त्याला जेव्हा कळलं, अरे याच्या गळ्याने 21 धागं नाही, कारण कॅबिनेट मंत्री कोणते असतात, पाठावर मी उठवलं. तो काय म्हटलं? तो म्हटला कॅबिनेट मंत्री असं तुझ्या घरी हिंद मनस्फूर्ती आहे. तुम्ही सांगा दादा, आजही जर आपल्या कुंडलीत राक्षस लिहून देतात तर आपण मागासले नाही का? मग भारतीय संविधानाने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, मग माणूस महत्वाचा का राक्षस? बोला ना. म्हणजे याचा अर्थ, आज तुम्ही सांगा, वाघाला वाघ जन्माला येतो, कुत्र्याला कुत्रा येतो आणि मांजराला मांजर येतो, मग माणसाला कोण जन्माला येतो? जोरात बोला. वाघाला कधी कुत्रा जन्माला आला, कुत्र्याला कधी मांजर आली, असं आलंय का कधी तुमच्या रत्नागिरीत? आमच्या उभ्या रायगडमध्ये असं कधी झाला नाही. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय? माणूस म्हणूनच जन्माला येतो, फक्त जात चिटकलेली पोटाला. आणि म्हणून बाजूला सर्वांना सांगतो, शेवटच्या मुद्द्यावरती ते गांभीर्याने ऐका. आपण एक होतो, यांनी वन व्यवस्था निर्माण केली, मग 100% अधिकार यांच्याकडे दिले. म्हणून संत नामदेव महाराजांचा जन्म 1270चा, माऊली ज्ञानेश्वराचा जन्म 1275चा. म्हणून काय आवाहन दिलं? ज्ञानदेव रचियाला पाया तुका घालीशी. अरे बोला ना. वारकरी संप्रदायाचा कुणबी समाज निम्मा इथं बसला, म्हणजे ज्ञानदेव रचियाला पाया तुका घालीशी कळस. वारकरी संप्रदाय का निर्माण झाला? वारकऱ्याने वारच काही ओळख अशी का दिली? वार आधी करणारा, अस्पृश्यता, गैरबराबरी, भेदभाव एवढंच नाही तर अंधकार पसरवणाऱ्याच्या विरोधात त्यांनी उभा शब्दांचा वार केला. म्हणजे शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द लोक वाटू धन, असे म्हणाले तुकाराम महाराज. शब्द वाटू लोक धन, म्हणजे शब्दांच्या आधारावरती यांनी आम्हाला फसवलंय. पण आम्ही खरे शब्द सांगणारे लोक तयार करू. म्हणून तुकाराम महाराजांना काय म्हणतात? 5वा वेद. तुकाराम महाराज म्हणजे कोण? 5वा वेद. मग 5वा वेद तुकाराम महाराज, ते तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, येण्याने व्हावा त्याचा भाग. वेदांनी काय सांगितलं माहितीये का साहेब? कुणब्याचा जर एखादा नवरा मेला, कुणबिनीचा आपल्या महिलेचा, तर तिला त्या चितेवरती बसवा आणि सती पाडला. ही प्रथा काय चांगली होती का? मानवतेला कलंक फासणारी होती का? ह्युमन राईट्सला तर्क देणे
होती का? म्हणजे ह्युमन राईट्स लागू होते का? महिलांचा हिंदू कोडविल कायदा बाबासाहेबांनी आणला, पण तो का आणला? कारण महिलांना पूर्वी 1950च्या अगोदर जर नवरा मेला तर तिला हे लोक सती पाठवायचे, आणि सती पाठवण्याच्या अगोदर तिच्या अंगावरचं सोनं काढून घ्यायचं. म्हणजे मेला तरी हा सोनं घ्यायला येतो, जिवंतपणी पण सोनच घेतो, आणि लग्नात पण तो सुपारीच घेतो. म्हणजे मेला तरी पण येतो, नाव ठेवायचं असलं तरी पण, म्हणजे जन्माला आला तरी याचा नंबर आहे, मेला तरी नंबर आहे. पण पूर्वी काय करायचे लोक? जन्माला पोर आपण घालायचो, नाव ठेवायला त्याच्याकडे जायचो, मग तो ठेवायचा दगडू, कोंडीबा, धोंडीबा, म्हणजे कोंड्यासारखा, कोंडीबा, दगड्यासारखा दगडू. पण आपल्या गावात लोकांची नावं काय? कोंडीबा. कारण ओबीसी म्हणजे काय? ज्यांना सामाजिक स्वातंत्र्य नव्हतं ते ओबीसी. Those who are socially educationally backward. साहेब ही वकिली करणारा स्वर्ग आहे, पण वकिलीची भाषा बोललो तर सामान्य लोकांना कळणार. त्यामुळे माफी मागतो, पण गावात तर भाषेत का बोलतोय की आपल्या गाववाल्यांना कळलं. नेते शुद्ध भाषेत बोलतील, आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला, त्यानंतर आमच्या गावाला काला बोलून आम्हाला बोलवलाशी, त्यामुळे आम्ही तुमचे धन्यवाद मागतो. एवढं तुला का नाही? तुम्ही म्हणाल शुद्ध भाषेत, पण आपल्या गावाला गावात भाषेत जर समजलं तर उभा आंदोलन पेटर. मग गाववालेच सीट पाहतात आणि गाववालेच सीट निवडून आणतात. मग प्रबोधन कोणाचं झालं पाहिजे? गाववाल्यांचा. आणि म्हणून बांधून गांभीर्याने ऐका, सर्वांनी शेवटचे मुद्दे मांडणार आहे. अरे नाव ठेवायला कोणाला जायचो? म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य होतो का? पोर आपण जन्माला घालायचो, नाव ठेवायला त्यांचे का जायचो? मग तो काय बोलायचा? दगडू, दगडासारखा, कोंडीबा, कोंड्यासारखा. तहसीलदार गावात आला तर तो अँकरिंग करायला म्हणतो काय? दगडू साहेबांनी यावं व सत्कार करावा. तहसीलदार विचार करतो, दगड कसा चालत येईल? म्हणजे पामराचा अर्थ, म्हणजे तुकाराम महाराज म्हणायचे, पामराला म्हणजे दगडाला पाजर फुटल पण माणसाला फुटणार ना. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय? सर्वांनी लक्ष द्या, माझ्यासोबत आय कॉन्टॅक्ट करा. मग दुसरा अर्थ काय? म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे, सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं. पोरग जन्माला आलं तर नाव फक्त त्याने ठेवायचं, नाही तर आपल्याला नाव ठेवण्याचा अधिकार नव्हता. मग त्यांच्या पोरांची नावं काय? मृणाल, सचिन, यशवंत, कीर्तिवंत, सर्वी कमला होती ना. आमचा दगड तिकडं, कोंडीबा इकडं, कोंड्या इकडं. काय नाव बरं यांची नावं? आदिवासींची कशी नावं ठेवली? कुस्त्या, रायफल्या, तलवाऱ्या, कुऱ्हाड्या, कैद्या, अरे सगळी फळीच जन्मला. होतं का सामाजिक स्वातंत्र्य? अरे आदिवासी समाजाचे 74 कलेक्टर पूर्ण देशात, कारण आदिवासींनी मान्य केलं आमची नावं ठेवायची. पण आमचं काय म्हणतं? कधी जन्माला आला? मग त्याने आता नाव ठेवलं आर्या. आता आर्या आजी म्हातारी झाल्यावर तिला लोक कशी म्हणतील? आर्या आजी आली. आर्या आजी कशी वाटते? पोऱ्याचं नाव आर्यन आजोबा आले. नाव पण शोभावी अशी ठेवावी. कसं नाव होता? जिजाऊ शोभत होता, बरोबर का नाही? सावित्री शोभत होत, शिवाजी शोभत होत, तानाजी शोभत होत. आपला दगड, कोंडीबा. कारण नाव ठेवण्याचा अधिकार आम्हाला नव्हतं. मग आरक्षण कोणाला? ज्यांना नाव ठेवण्याचा अधिकार नव्हता त्यांना. मग बाबासाहेबांनी चूक केली का? दुसऱ्या मुद्द्यावरती सर्व लोकांनी लक्ष द्या. दुसऱ्या मुद्द्यावरती ते गांभीर्याने आहे का? माझा पण हात दुखलाय बोलून, स्टँड असता तर मला झाला असता. सकाळपासून तिसरी सीमा बोलतो तुमच्यासमोर. बांधव गांभीर्याने आहे का? आज जर समजून घेतलात ना ओबीसी, तर मला माहिती तुम्ही मरेपर्यंत तुमच्या डोक्यातून ओबीसी जाणार नाही, एवढी खात्री देतो. मी वयाने 23 वर्षाचा. किती? 23 वर्षाचा. कोणाला समजवते ज्यांचं वय 60 वर्षाचं. आणि गावात युवकांनी निर्णय घेतला, ज्येष्ठांना पटत नाही, आणि ज्येष्ठांनी घेतला का पोरांना पटत नाही. मग गावात उभा व्हा. मग आता काय करायचा? युवकांनी पण नम्रतेने वागलं पाहिजे. युवक जर गावात बोलत असेल, एवढ्या वर्षात सरपंच राहून काय केला, तर मग तो सरपंच तुम्हाला उत्तर देईल का? 400 रुपये वाला, त्याला पगारच 400 आहे. तो 8,000 कमवतो, सरपंचाला विचारतो काय केला, मग तो उत्तर देईल का? आपल्यात पण नम्रपणा पाहिजे. गावात ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला किंवा सावकाराला विचारताना काय विचारायचं? 30% गाव विकास आराखड्यानुसार निधी आहे साहेब, 22.5% एससी एसटीच्या नावाने गेला. पण जो उर्वरित 7% राहिला, तो 7% 2019 ते 20 मध्ये किती खर्च झाला आणि किती शिल्लक झाला एवढा फक्त हिशोब द्या. सरपंच गार होईल. एवढी नम्रतेची भाषा आली कुठून? कारण सरपंचाला फक्त मारामारी पाहिजे असतात, म्हणजे मुद्दा कुठेतरी फिरकवायचा
मारामारी झालीच नाही तर नम्रतेतून मिळतं उत्तर. मग सिद्धार्थ गौतम काय म्हणतात, प्रेमातून जग जिंकतात. कशातून? प्रेमातून. ज्ञान, करुणा आणि प्रेम आपल्याकडे असलंच पाहिजे. ज्ञानच संत आणि संतच ज्ञान आणि ज्ञानच देव आणि देवच संत. मग संतांनी सांगितलं ते देवाने आणि देवाने सांगितलं ते संतांनी. मग संत कोण होते? संतांच्या विभूती जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात. म्हणून महाराष्ट्रातल्या संतांचे अभंग कुठं सापडले? पंजाबच्या शीख लोकांच्या धर्मग्रंथात. का सापडले? कारण महाराष्ट्रातल्या संतांचं आंदोलन कुणासाठी होतं? नामदेव महाराज म्हणतात, यारे यारे सर्व ज्ञाती जाती बंधनाशी तोडून एक नवा समाज उभा करीत. म्हणजे ते काय म्हणायचे? सर्वांनी या, जात म्हणून नको. काय या? तर वारकरी म्हणून या. आज आम्ही हाक मारतोय, सर्वांनी या पण जात म्हणून नको, ओबीसी म्हणून या. संतांचं वचन आहे दादा, माझं नाही, संतांचंच वचन आहे. आणि संतांचं वचन काय सांगते? यारे यारे सर्व ज्ञाती जाती बंधनाशी तोडून नवा समाज उभा करीत. पण समाज उभा करायचा असेल तर सर्वांना एकत्रित यावं लागेल. मग एकत्रित कसे या? तर संतांनी सांगितलंय. कसं? तर त्या काळात वारकरी शब्द प्रचलित होता, आज ओबीसी वर्ग प्रचलित आहे. त्यावेळेस संत काय म्हणायचे? वार आधी कडी. वार म्हणजे काय? ज्यांनी उभा वार केला, अस्पृश्यता, गैरबराबरी, भेदभावाच्या विरोधात ज्यांनी अधिकार नाकारले, ज्यांनी शूद्र बनवलं, त्यांच्या विरोधात वारकऱ्यांनी वार केला. आणि म्हणून भारताच्या डोंगरावरून जेव्हा तुकाराम महाराज खाली आले, ज्ञानाची प्राप्ती झाली. देऊमध्ये ज्ञान घेतल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं काय? 12,000 कोटीची कर्ज माफी करणारा जगाच्या पाठीवरती कुणब्यांचा एकच संत झाला. 12,000 कोटीची. तेव्हा 12,000 कोटी, मग आता किती? फक्त कुणाला हिंमत असेल तर 12,000 कोटी लिहून दाखवा. संत तुकाराम महाराजांचे भावाचं नाव बोडोबा होतं. संत तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय होतं? आवळी. आता बायको आवळी एवढी सुंदर होती, बायको आवळी एवढी चांगली होती का तुकाराम महाराजांना सहकार्य करायची. पण आताच्या भटाल्यांनी काय सांगितलं? तुकाराम महाराजांना उसारी मारायची. अरे काहीतरी नका सांगू. अरे संत तुकाराम महाराजांची बदनामी करण्यासाठी. अरे संत तुकाराम महाराज म्हणजे कोण? संत तुकाराम महाराज म्हणजे विद्वेचं विद्यापीठ आहे. विद्येचं विद्यापीठ आहे. त्या संतांनी दिलं काय? ओढणी धूर. बघा, संतांनी व्यसनावरती दिलं काय? तुकाराम महाराज म्हणतात, साहेब तुकाराम महाराज काय म्हणतात? ओढवणी तंबाखू काढायला जे धुर पुढे नंतर घरात येणे पापे तुकाम. म्हणजे व्यसन केल्याने तुमचं घर बुडणार आहे असं सांगणारे कोण होते? संत होते. व्यसन करून जर घर बुडणार असेल तर व्यसन करू नका. आज गोव्याच्या पॉकेटावरती लिहिलेला असतो आणि जेवढ्याची थोबाड लाल झाली त्याच्यात फक्त दातांकडे बघा आणि त्याला एक टीप द्या, आता तरी बंद कर, तर तुझ्या पार्थ्या लवकर उचलते. आणि तेवढं आता आम्हाला टाईम नाही, कारण आम्हाला ओबीसीच्या रॅलीत जावाच आहे. जर मयत झाला तरी आम्ही ओबीसीच्या रॅलीत जाऊ. कुणी सांगायला नको. आपला लोक पाहण्याला जास्त, पाऊस आला, ऊन जास्त लागत होता, थंडी जास्त होती म्हणून कार्यक्रमाला आलो. पण आता बहाणे चालला नाही. अरे त्यांचा माणूस मेला. महाजनांचं नाव ऐकलंय का? महाजनांची तुम्ही ऐकून आलं. उगत महाजन मोठे नाही झाले RSS मध्ये. अरे यांचा वडील जरी मेला तरी त्या वडिलाचं मयत झाकून ठेवतात, पण समाजाला त्यांच्या वेळ जातात म्हणून त्यांची समाजाची व्यवस्था टिकून आहे. आपला काय संबंध नसताना पण होत नाही माहित व्हा कोणच्या माहित नसताना पण तो माहित होतं, पण समाजाच्या कार्यक्रमाला येत. अरे त्यांची व्यवस्था का टिकून आहे माहितीये का साहेब? त्यांचा मेलेला मडा पण ते झाकून ठेवतात, पण पहिले समाजाला वेळ देतात. डिसिप्लिन RSSची आहे, विश्व हिंदू परिषदची आहे. मग आपली डिसिप्लिन काय? आपण बहाणेबाज झालोय म्हणून प्रबोधन कालाची गरज आहे. आणि हे ओळखून आम्ही ओबीसी संघर्ष समन्वय समितीने ठरवलं, रत्नागिरीतल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाच्या वाडीत जायचं आणि आता लोकांचं प्रबोधन करायचं आणि ओबीसी वरती जाहीर बहिष्कार टाकायचा. प्रबोधनातून कृती होते, कृतीतून प्रबोधन नाही. काय होतं? पहिल्यांदा ऐकलं तर प्रबोधन आहे, प्रबोधन झालं तर कृती. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? बोले तैसा चाले त्याची वंदिन मी पाहुली. बोले तसाच चालला पाहिजे. लय तुम्ही लोकांना भाषणं दिली, उद्या असा करीन, परवा तसा करीन, तेरवा तसा करीन. BPLचा कार्ड बंद झाला पण साहेबांनी काहीच केलं नाही. शेतकऱ्याचा नांगर वाढला पण ट्रॅक्टर घरात आला. ट्रॅक्टरचा डिझेल संपला पण पेट्रोल आता महागला. तुम्ही सगळं काय झालं? सगळं समाजाची एक गोष्ट फायद्याची केली असं दाखवा. उभ्या 5 वर्षात कोणाचा फायदा झाला? टाटा, बिर्ला, मित्तल, अंबानी, जगन्नाथ मुखर्जी,
जमिनीला काढली, सर्वांचा फायदा झाला, पण दादा शेतकऱ्याचा फायदा नाही झाला. ज्यांनी जमिनी विकल्या त्याचा फक्त इंटरव्ह्यू घ्या. तो काय म्हणतो माहिती का, पजेरो होती माझी, रिक्षा घ्यायची वेळ नाही. BMW होती माझी, सायकल वजायची वेळ नाही. शिडकोने सांगताना लालसाहेब काय सांगितलं माहिती का, आमच्या जमिनी घेताना एकरी 27,000 घेतलं 1974 ला. अरे लाख लाख दिबा पाटील साहेबांची पुण्याई, शामराव पेजेंची पुण्याई, का ते लोक नसते तर 12.5% विकसित भूखंड प्रकल्प असताना निघाला नसता. आणि साहेब आम्ही न्यायाचीच मागणी करतोय ना नवी मुंबईमध्ये, आम्ही भूमिपुत्र आहोत तिथले. मग भूमिपुत्र जर न्यायाची बाजू मांडत असेल तर भले कोणत्याही जातीचा असू दे, त्याने भूमिपुत्रांची बाजू घेतली पाहिजे का नाही, जोरात तुला घेतली पाहिजे का. अरे आज जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली शिडकोला, पण आजही तिथला शेतकरी रस्त्यावरती आहे. साहेबांना विचारा, रोज साहेबांना क्वालिटी साहेब हा मोडताय, साहेब फोन मोडताय. अरे जमीन आमची हा इकली असेल, पण तुम्ही 1927 ला जेव्हा विकत घेतली, सॉरी 1974 जेव्हा विकत घेतली तेव्हा भाव दिला एकरी किती, 27,000. आणि आज तुम्ही रिलायन्सला विकली तर भाव घेतला 30 कोटी. पण नुसतं शेतकऱ्याचं झालं का रिलायन्स, मग श्रीमंत शेतकरी झाला का रिलायन्स. जोरात बोला. अंबानी जर एवढा देश बघताय ना, तर अंबानीने जी 100% जागा घेतली त्यातली जागा 80% कुणाला दिली, रिअल इस्टेटला. आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करून प्लॉट तयार केले, आणि प्लॉट मध्ये SEZ चे काय बनवले, घर बनवले. आणि तो एक घर 3 कोटीला विकला, शेतकऱ्याच्या दारात खायला आलेला आहे. आग्र्याची पोरं साहेबांना फोन करतात, साहेब मिनी शिशूला एखादा व्यवसाय टाकू का, पण साहेबांचा पण नाईलाज एका नियमातच बसत नाही. म्हणजे साहेब ही जर अवस्था आता आपली इथल्या स्थानिकांची असेल तर तुमची भविष्यात येणारे लक्षात ठेवा. आम्ही आज जाण्यात आहोत, पण आज तुम्ही कुठं सुपात आहात, पण उद्या तुमची पण वेळ आली. नानारला प्रकल्प आला, 100 किलोमीटर वरती त्याचा दुष्परिणाम होईल. पोरं होणार नाहीत, कॅन्सर होईल, TB होईल, अर्ध्या वयात पोरं मरतील. असा नाणार प्रकल्प जो ऑल कंट्रीज मध्ये ब्लॅकलिस्ट मध्ये आहे, तो प्रकल्प रत्नागिरीच्या माथी मारला. आणि राजापूरला ज्यांनी जमीन विकली, तो जमीन विकणारा कुणब्याचा पोरगा नव्हता, तर मावजीबाई देवजीबाई पटेल पंच हे खोत. गुजरातचे 1200 कुटुंब सापडली, पण राजापूरवाला रस्त्यावर आला तेव्हा तो नाना थांबला. मग सांगा ना तुम्ही, ही दुर्दशा शेतकऱ्यांची झाली तर मग नेत्यांचा फायदा काय. मग साहेब लाडसाहेब तुम्हाला एक विनंती करतो, जर आमदार व्हायचंच असेल ना तर आमचा विकास करा, आमचा विकास करा, पण विकासाच्या नावाखाली जे भकास करतात त्यांना दाबून पाडायची तयारी करा. आणि मग पुढच्या मुद्द्यावरती येतो, विषय ओबीसीचा आहे. पण हा मुद्दा का मांडला, साहेबांसोबत मी रोज नसतो, पण आज मला संधी मिळाली, फक्त साहेबांना टच करून दिला. साहेब हा प्रकरण आमचा आहे, भविष्यात जर आमदार झाला तर आठवण राहू द्या पाटील बोलला, आणि तो रेकॉर्ड आहे. आणि म्हणून शेवटच्या मुद्द्यावरती तो ओबीसीने काय केलं, सामाजिक दृष्ट्या गुलाम केला. पोरगा जन्माला नाव ठेवण्याचा अधिकार, लग्न लावायचं असेल त्यांना बोलावं लागतं. एवढंच नाही, लग्नात मंगल आहे, गुरु आहे, शुक्र आहे, असं का सांगितलं जातं माहिती का. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता त्याची तारीख अवेलेबल नसते, मग गुरुवारी तारीख नसते, मग तो आज तो शुक्रवारी अवेलेबल, मग तो सांगतो गुरुवारी मंगल लागला. आज गुरुवारी मंगलवार आलाच कसा. सुनीता विल्यम मंगळवार जाऊन पाय ठेवून आली, आमचा कुठं शोधतोय पत्रिकेत. अरे ती पोरगी जिचा लग्न होणार होता, तिला बापाने सांगितलं, बापनाने सांगितलं मंगल लागलाय म्हणून आपण परवा लग्न करू. पोरगी शुक्रवारी पळून गेली, पण तिला 2 पोरं झाली ना. मंगळवारचा आणि शुक्रवारचा काय प्रॉब्लेम काय नाही. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो, तुकाराम महाराज म्हणतात, जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपली देव. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपली तोची साधू देव त्याची जाणवा. देव कोणाच्या का, या खऱ्या प्रतिनिधींच्या तर यांच्या मागे जर उभं राहिला तर मला वाटतं आपला प्रश्न निकालात लागल्याशिवाय राहणार. म्हणून देव कशात आहे, माणसाच्यात आहे. माणसाला गाडगेबाबा बोलायचे काय, भुकेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, तरच खरी देवाची भूमिका. शेवटचा मुद्दा काय, ओबीसी जातीय जनगणना. ओबी म्हणजे तुम्हाला कळलं आपण काय आरक्षण मागतोय, तर पूर्वी आपल्याला 100% बाहेर काढलं. तुम्ही त्यांचा पण एखाद्या आजोबांनी सांगा होता, तुमचा आजोबा ग्रॅज्युएट होता, उडा कोण सांगते का माझा आजोबा ग्रॅज्युएट नको, पण 1950 च्या अगोदर तुमचा 5वी तरी होता का सांगा. म्हणजे याचा अर्थ काय, या काबिले नाही घ्या, 4थी पण नाही बाबा, बरोबर असू नका.
गांभीर्याने घ्या काय याच्या अगोदर आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग बाबासाहेबांनी काय केलं, जेवढ्या जाती होत्या एकत्रित केल्या. 3743 जाती ओबीसी, 1500 जाती एससी, 750 जाती एसटी म्हणजे आदिवासींचा संच बनवला, बौद्ध समाजाच्या अस्पृश्यांचा संच बनवला आणि गावातही वाढीत राहणाऱ्या लोकांचा एक संच बनवला आणि त्या संचाला नाव दिलं ओबीसी. ओबीसी म्हणजे कोण, अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागास वर्गीय. इंग्रज भारतात होते, इंग्रज देश सोडून जायला लागले. इंग्रजांना काय वाटलं, आम्ही भारतात येण्याच्या अगोदर राज्य विशिष्ट वर्गाच्या हातात होतो, आम्ही भारतात गेल्यानंतर बाहेर राज्य पुन्हा विशिष्ट वर्गाच्या हातात जाईल आणि म्हणून इंग्रजांनी 1871 ला पहिली जनगणना केली. का केली, यासाठी केली. इंग्रजांनी स्थापन केली सांसद. इंग्रजांनी सांसद का स्थापन केली, कारण ज्यांचे कायदे हिताचे बनवायचे त्यांचा माणूस त्या संसदेत असला. जोरात बोला ना, एकटा बोंबात बाजूला उठून ऐकत असतील, तुम्ही बोलतच नाही. सांगण्याचा मुद्दा काय, परत विचारते, बोलते ते कळते ना. फक्त काय होते, तुमच्या गावात जेव्हा येईल तेव्हा आरामात बोल, कारण विचार म्हणजे पण आपला ऐकणारे पण असले आणि कोण घायवाला नसणार तिथे. म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतोय, म्हणजे तेव्हा काय झालं, इंग्रज आले, जात होते, संसदेची स्थापना केली. संसदेमध्ये प्रत्येक जातीचा प्रतिनिधी असला पाहिजे. म्हणून 1871 ला पहिली कास्ट सेन्सस केलं आणि कास्ट सेन्सस मध्ये त्यांनी पाहिलं 100% हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास. पहिला निकष काय, 100% हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, 100% हा समाज राजकीय दृष्ट्या मागास आहे, 100% हा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे. म्हणून बाबासाहेबांनी 340 कलमामध्ये काय लिहिलं, दोज हु आर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड, जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे त्याला आरक्षण. कशात लिहिलं, 227, 230, 332 नुसार राजकीय आरक्षण दिलं आणि 300 सर्व कलमानुसार सांगतो, घरी जाऊन वाचा. पहिला कलम काय 15च्या, दुसरा काय 16च्या आणि तिसरा काय 16च्या क, चौथा काय 21 कलम, पाचवा काय 45 कलम आणि सहावा कोणता कलम 340, 341, 342 आणि आठवा कोणता कलम वाचा 214 आणि कुठला कलम 330, 332, 330 आणि 332 राजकीय आरक्षण. आणि म्हणून 330 आणि 332 नुसार बौद्ध समाजाला राजकीय आरक्षण असल्यामुळे त्यांचे 119 खासदार बौद्ध समाजाचे आहेत. Those who are nominate candidate, त्याला नॉमिनेट काय केलं तर ते राखीव कोट्यातून निवडून येईल. पार्टी ठेवलेला आमदार निवडून आणते, पार्टी ठेवलेला खासदार निवडून आणते. पण एससी एसटी साठी 119 जागा आरक्षित कोट्यात आहे. कशानुसार 330, 332 नुसार. पण यामध्ये आम्ही पण आहोत, पण आमचा आकडा जाहीर केला नाही आणि आकडा जाहीर नाही झाला त्यामुळे आपल्याला सीट मिळाली. कळलं का, लास्ट आहे. ओबीसी म्हणून तो जिल्हा परिषदला, तो पंचायत समितीला, तो ग्रामपंचायतला, पण तो आमदार आणि खासदार दिला नाही. जोरात